काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर त्याचबरोबर संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जात भेट घेतलेली होती। त्यावेळी देखील अनेक विषयांवर चर्चा झाली होती, मात्र ती सदिच्छा भेट होती आणि आज देखील आशिष शेलार हे राज ठाकरे यांचे चांगले मित्र आहेत, त्यांची सातत्याने भेट होत असते आणि तशाच स्वरूपाची सदिच्छा भेट असू शकते असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय। मात्र जवळपास तासभर ही चर्चा झालेली आहे आणि यात एका तासामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, आपलं स्वागत। आशिष शेलार त्याचबरोबर राज ठाकरे यांची जवळपास तासभर चर्चा झाली आहे, कुठेतरी युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं दिसतंय। नाही, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी भेट झाली, त्या चर्चेची मला कल्पना नाही। परंतु जर त्या ठिकाणी चर्चा झाली असेल तर स्वागतार्ह आहे, कारण शेवटी मनसे असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल हे एका आयडिओलॉजीशी सुसंगत असणारे असे पक्ष नेत्यांचे विचार त्या ठिकाणी आहेत आणि जर एका विचारधारेची लोक एकत्र येत असतील तर ते चांगलंच राहील आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमी त्या ठिकाणी बेरजेचं राजकारण राहिलेलं आहे। कारण शेवटी समाजासाठी काम करणं, सर्वांगीण विकास करणं या भूमिकेला प्राधान्य देत असतात। पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन आणखी चांगले नेते, आणखी चांगले पक्ष जर आपल्याशी जोडता आले महायुतीत तर त्या माध्यमातून भक्कमपणे सरकार येऊन त्या सरकारच्या माध्यमातून लोकांसाठी काम करता येईल अशी व्यापक भूमिका घेऊन भाजप काम करतात। त्याच्यावर बेरजेच्या राजकारणाला नेहमीच प्राधान्य भाजपनं दिलेलं आहे। नक्कीच दरेकरजी, मात्र महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी कुठेतरी भाजप राज ठाकरेंची मदत घेऊ शकतं आणि त्याचसाठी गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत का? मला वाटतं भारतीय जनता पार्टी निगेटिव्ह पॉलिटिक्स करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर जास्त भर असतो। त्याच्यामुळे कुणाचे तरी पंख कापायचे आहेत, कुणाला तरी श द्यायचा आहे, यापेक्षा चांगली लोक बरोबर घेऊन, चांगले संगतीला बरोबर घेऊन त्या ठिकाणी आणखी भक्कमपणे लोकांसाठी काम करता येईल, सर्वांगीण विकासाचं काम करता येईल, असं व्यापक स्वरूपानं पॉझिटिव्ह अर्थानं भारतीय जनता पार्टीची वाटचाल आपण जर लक्ष टाकलं तर आपल्याला दिसून येईल। त्याच्यामुळे आणि त्या एकत्रित येण्यानं, ते एकत्रित ताकदीनं त्या ठिकाणी कुणावर तरी परिणाम होत असतो ना। नक्कीच दरेकरजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर प्रवीण दरेकर यांनी देखील राज ठाकरे आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालंय।